अध्याय, मार्क याचा 11वा अध्याय आणि 12 ते 14 वचन यावेळेस आपण वाचू आणि त्यानंतर वाचू आपण 20 ते 24 वचन. दुसऱ्या दिवशी ते बेथानीहून निघाल्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा पाल्याने डवरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले आणि कदाचित त्याच्यावर काही मिळेल या अपेक्षेने तो त्याकडे गेला. परंतु तेथे गेल्यावर पाल्या वाचून त्याला काही आढळले नाही, कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता. तेव्हा तो त्याला म्हणाला, कोणीही ह्यापुढे तुझे फळ कधी न खाओ. त्याचे शिष्य हे ऐकत होते. 20 ते 24 वचन. मग सकाळी वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले. तेव्हा पेत्राला आठवण होऊन तो त्याला म्हणाला, गुरुजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे पहा. येशूने त्यांना उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. 24 वचन. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. काल शनिवारच्या दिवशी पण मी डोंगरावरती प्रार्थना करायला गेलो, त्यावेळेस हेच वचन परमेश्वराने मला दिलं आणि आज तेच वचन मी तुम्हाला परत गाजवत आहे. काहीतरी गहन अर्थ आहे म्हणून देव मला वारंवार ते वचन शिकवत आहे किंवा सांगत आहे की इतरांना पण सांग. तर या ठिकाणी आम्हाला पाहायला भेटतं की येशू ख्रिस्त त्याला अंजिराचं झाड दिसलं आणि अंजिराचं झाड दिसल्यानंतर तो त्या अंजिराच्या झाडाकडे गेला आणि तेव्हा म्हटलेलं की तेव्हा पाल्याने डवरलेले एक अंजिराचे झाड त्याला दुरून दिसले आणि कदाचित त्याच्यावर काही मिळेल या अपेक्षेने तो त्याच्याकडे गेला. म्हणजे अंजिराच्या झाडावर फळ मिळेल या अपेक्षेने तो गेला. आता सगळ्यात मोठी गोष्ट या ठिकाणी आहे की ज्यावेळेस तो अंजिराच्या झाडाकडे गेला त्यावेळेस त्या ठिकाणी हंगाम नव्हता. काय नव्हता? हंगाम नव्हता. ते महत्वाचं आहे. आता ठीक आहे, आंब्याच्या झाडाकडे मी जातो, ज्यावेळेस हंगाम असेल त्यावेळेस जातो, कैरी दिसेल किंवा बार आलेला असेल त्यावेळेस मी म्हणलो आता याला कैरी येणार आहेत, आता आंब्याचा हंगाम आला. पण हंगामच नसला आणि मी जातो आंब्याच्या झाडाकडे आणि मी आंबे शोधायला लागतो, तुम्ही काय म्हणता मला? हो पाळक साहेब, हंगाम नाहीये आंब्याचा, तुम्ही काय आंबे शोधता? इथं आंबे भेटणार नाही, उन्हाळ्यात भेटतील. येशू ख्रिस्त बघा, येशू स्वतः त्या अंजिराच्या झाडाकडे जातो, हंगाम नाहीये. स्पष्ट पवित्र शास्त्र सांगतं तो त्या ठिकाणी फळ शोधतो, कारण अजून अंजिराचा हंगाम आला नव्हता. हंगाम आलेला नाही तरी देखील येशू फळ शोधत आहे. फळ शोधतो आणि त्याला ते फळ आढळत नाही, त्यावेळेस तो म्हणतो ह्यापुढे तुझे फळ कधीही कोणी न खाओ. आणि त्याचे शिष्य ऐकत होते. बऱ्याचशा वेळेस प्रभू येशू ख्रिस्त काही गोष्टी शिकवतो. हे शब्द जे आहेत, हे वाक्य जे आहेत, हे वाक्य येशूने स्वतःच्या तोंडातून म्हणलेलं आहे. तो स्वतः बोलत आहे आणि ज्यावेळेस तो बोलत आहे त्यावेळेस तो शिष्यांना बोलत आहे. एवढंच नाही तर तो जे सांगतो ते आत्मसात करणं गरजेचं आहे, ते शिकणं गरजेचं आहे. बऱ्याचशा वेळेस काय होतं, आपण वचन वाचतो पण ते वचन आत्मसात करत नाही किंवा आम्ही शिकत नाही किंवा ते वचन अंगीकार करत नाही आणि त्याच्यामुळं वचनाचं कार्य आमच्या जीवनात होत नाही. म्हणून वचनाचं कार्य आमच्या जीवनात होण्यासाठी ज्यावेळेस येशू शब्द बोलतो किंवा वचन बोलतो त्यावेळेस तो त्याच्या मुखातून बोलत असताना आम्ही तो शब्द रिसीव्ह करायला पाहिजे, स्वीकारला पाहिजे. या ठिकाणी म्हटलेलं आहे की येशू हंगाम नसताना त्या फळ शोधतो आणि फळ न भेटल्यानंतर तो म्हणतो तुला फळ कधी नाही हो. आणि हे सगळं ऐकत होते त्याचे शिष्य. बघा आता अंजिराचा हंगाम नाही, पाल्याने डवरलेलं झाड आहे आणि त्या झाडाकडे तो जातो आणि अंजीर शोधतो. अंजीर त्याला भेटत नाही आणि तो म्हणतो
ह्यापुढे तुला फळ कधी न येऊ. आणि जसं तो बोलतो त्याच्यानंतर शिष्य ते ऐकत होते. पण मग दुसऱ्या दिवशी सकाळची गोष्ट बघा तुम्ही. मग दुसऱ्या दिवशी सकाळी वाटेने जाताना त्यांना ते अंजिराचे झाड मुळापासून वाळून गेलेले दिसले. कुठून वाळून गेलेले दिसले? ते मुळापासून वाळून गेलेले दिसलं. शब्द बोलला येशू ख्रिस्त, पण लगेच वाळला नाही. ते गेले, त्या गावामध्ये गेले. गावामध्ये गेल्यानंतर सकाळी ज्यावेळेस येत होते त्यावेळेस पुन्हा त्यांना आठवण झाली, कारण की ते ऐकत होते. इथं स्पष्ट म्हणलेलं आहे, ते ऐकत होते, शिष्य लोक ऐकत होते. मग ज्यावेळेस त्यांनी सकाळी बघितलं ते झाड, त्यावेळेस त्यांना आठवण झाली की याच झाडाला येशू बोलला होता. आणि त्यांनी बघितलं ते झाड मुळापासून वाळून गेलेलं दिसलं. म्हणजे सगळं झाड वाळलेलं होतं, सगळं झाड वाळून गेलं. येशू शब्द बोलला आणि ते झाड वाळून गेलं. तेव्हा पेत्राला आठवून तो त्याला म्हणाला, गुरुजी, आपण ज्या अंजिराच्या झाडाला शाप दिला ते वाळून गेले आहे, पहा. येशूने त्याला उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. आता हंगामाचा, अंजिराच्या झाडाचा आणि या ठिकाणी देवावर विश्वास ठेवण्याचा बऱ्याच वेळेस आपल्याला वाटेल काही संबंध नाही, पण तो संबंध आहे. कारण की येशू त्याच्या शिष्यांना शिकवत आहे शब्दाचं सामर्थ्य. हालेलुया. मी पण आज तुम्हाला शिकवत आहे शब्दाचं सामर्थ्य. तुम्ही जो शब्द बोलता तो शब्द खरा ठरतो, आणि तुम्ही जो शब्द बोलता तो शब्द येशू निश्चित तुमच्या तोंडावाटे निघणारा खरा करतो. पण त्या शब्दाचं सामर्थ्य आम्हाला ओळखता आलं पाहिजे. बऱ्याच वेळेस आम्ही शब्दाचं सामर्थ्य ओळखत नाही आणि व्यर्थ शब्द बोलतो. काही काही जण असतात ना, नुसतं बोलत राहतात. राग आला तर एखाद्या वेळेस काय करतात, खूप काही बोलून जातात. शब्द कसे असायला पाहिजे? शापयुक्त असायला पाहिजे का आशीर्वादयुक्त असायला पाहिजे? आपण बऱ्याच वेळेस शेजाऱ्याला शाप देतो ना, तुम्ही चांगले आहात, तुम्ही देत नसाल. काही काही जण शाप देतात ना शेजाऱ्याला, पण याचं वाटुळ हो, याचं वाटुळ हो, याचं काहीच नवरं नाही बोलायचं तसं. कारण तुम्ही देवाची माणसं आहेत, देवाचे लोक आहात. तुमच्या मुखातून लोकांसाठी आशीर्वादच निघले पाहिजे. काही जणांना फार राग येतो, असा राग येतो की त्या रागाच्या भरात ते काय बोलतील सांगता येत नाही. आणि राग आल्यानंतर तो शाप जर निघला तर तो शब्दाचं सामर्थ्य ते ओळखत नाही. या ठिकाणी येशू म्हणूनच म्हणतो की तुम्ही शब्दाचं सामर्थ्य ओळखा. या ठिकाणी बसलेले प्रत्येक जण ज्याच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे, म्हणून शब्द आपले शब्द फार जपून आपण बोलले पाहिजे. शब्द बऱ्याचशा वेळेस इतके डेंजरस असतात. तुम्हाला सांगतो, एक वेळेस तुम्ही मारला एखाद्याला तो विसरून जाईल, पण तुम्ही जर शब्द बोललेले असाल ना तर तो कितीतरी वर्षानंतर मिळेल. पास्टर किंवा तुम्ही ब्रदर सिस्टर, तुम्ही या मला बोलल्या होत्या, आजही मला ते आठवतं. आणि मला ज्या ज्या वेळेस आठवतं त्या त्यावेळेस मला फार वेदना होतात. ते कुठं लागलं? त्याला मनावर लागलं, अंतःकरणात लागलं. आणि ते त्याने कुठपर्यंत लक्षात ठेवलं? मरेपर्यंत. शब्दात फार मोठं सामर्थ्य आहे. येशू तेच शिकवत आहे की तुमचे शब्द फार सामर्थ्यशाली आहेत. हंगाम नव्हता तरी देखील तो फळ बघायला गेला, फळ आढळलं आहे. आणि ते म्हटलं की यापुढे तुला फळ कधी ना, हे याच्यासाठी नाही की त्याला श्राप द्यावं, याच्यासाठी की लोकांनी शिकावं, शिष्यांनी शिकावं की तुमच्या मुखामध्ये सामर्थ्य दडलेलं आहे. म्हणा, माझ्या मुखामध्ये सामर्थ्य दडलं आहे, माझ्या मुखामध्ये सामर्थ्य आहे. तुम्ही सामर्थ्यशाली लोक आहात. तुम्हाला कोणी सांगितलं तुम्ही कमजोर आहात? तुम्ही स्वतः जरी प्रार्थना केली तर प्रार्थना परमेश्वर ऐकतो. मी करण्यापेक्षा, पास्टर करण्यापेक्षा, बिशप करण्यापेक्षा तुम्ही गुडघ्यावर या, तुम्ही प्रार्थना करा. उत्तर नाही दिलं देवाने, मग बोला. पण आपण शब्दाचं सामर्थ्य ओळखत नाही की आपले शब्द किती पॉवरफुल आहेत. म्हणून मी नेहमी सांगतो, निगेटिव्ह वर्ड, डोंट स्पीक निगेटिव्ह वर्ड. नकारार्थी शब्द बोलू नका. आपल्या लेकरांवरती आशीर्वाद बोला, शाप बोलू नका. आपल्या मिस्टरांवरती आशीर्वाद बोला, शाप बोलू नका. आपल्या पत्नीवरती आशीर्वाद बोला, शाप बोलू नका. कारण की जसं तुम्ही बोलता तसंच घडून येतं. का घडून येतं? कारण की तुम्ही आहात देवाचे लेकरं. ज्याचं तारण झालेलं आहे, ज्याने येशूला स्वीकारलेलं आहे, त्याच्या मुखामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. मग या ठिकाणी येशू त्यांना ते शिकवतो. आणि येशू म्हणतो देवावर विश्वास ठेवा. म्हणजे काय म्हणणं आहे त्याचं? की ज्यावेळेस तुम्ही शब्द बोलता, ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना करता, त्यावेळेस त्या शब्दावरती तुम्ही विश्वास ठेवा. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल, आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेल, असा विश्वास धरील तर त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. हे शब्द माझे नाही, हे शब्द
रिटर्न नाही, लिहिलेले नाही. हे शब्द येशूने मुखातून काढलेले शब्द. म्हणून मी सांगितलं तुम्हाला की येशू जे शब्द बोलत आहे ते खूप सामर्थ्यशाली शब्द आहे. हे असेच पवित्र शास्त्रात लिहिले गेले नाही. असंच या ठिकाणी वाक्य टाकण्यात आलं नाही की मी तुम्हाला सांगतो की खचित खचित म्हटलेलं आहे. खचित म्हणजे खरोखर. येशू ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस तो ठाम बोलतो. ते म्हणतो खरोखर खचित सांगतो, खरोखर सांगतो, जो कोणी या डोंगराला उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतकरणात शंका न बाळगता म्हणतो तसे घडेल तसा विश्वास धरील तर त्याच्या शब्दाप्रमाणे करून येईल. कोण बोलतं? येशू बोलतो. येशू कोणाला बोलतो? शिष्यांना बोलतो. आणि आज इथं कोण बसलेले आहेत? मग तुमच्या शब्दामध्ये काय आहे? तुम्ही शब्द कसे बोलता? हा, सामर्थ्यशाली लोक शब्द कसे बोलतात? हा, अल्पविश्वास पण बोलतात आणि काय म्हणतात? आता आमचं काही खरं नाही, आता आम्ही संपलो, आता मला हार्ट अटॅक येतो, आता मी मरणार, आता मी जगणार नाही, माझं घराचं सगळं आता काय खरं नाही, माझ्या लेकरांना सांभाळा. पाठीमागं पण मी तुम्हाला सांगितलं किस्सा झाला होता. मला अचानक अशक्त झाली ती. अचानक काही झालं नाही, फक्त एका रात्री आम्ही तिकडून त्या एअरपोर्ट कडून ताईच्या घरून प्रार्थना करून येत होतो आणि खूप पाऊस लागला आणि तिथं त्या दुष्ट आत्म्याने तिचा ताबा घेतला. तिला त्या दिवसापासून जेवण जात नव्हतं. फक्त असं घरात गेलं की तिला असं वाटायचं बाहेर पडावं, जेवण जात नाही, छातीत घबराट व्हायची आणि इतकी ती अशक्त झाली, इतकी अशक्त झाली की म्हणजे सांगता येत नाही. असं एकदम, तुम्ही फोटो बघा जुने, एकदम अशक्त, हाडाचा सापळा, एकदम अशक्त. आणि मी चांगलाच असायचे तसाच. लोक काय म्हणायचे? बाळक साहेब त्रास देते, बायकोला त्रास आहे, पोरीला त्रास आहे गड्या. लोकांना काय, लोक दड घोड्यावर बसू देत नाही आणि पायी चालू देत नाही. म्हणून ऐकावे जनाचे करावे मनाचे, तिसरी मध्ये ऐकलं होते वाक्य. पण लोकांचं इतकं ऐकत जाऊ नका. काही जे ते लोकांच्याच, काहींचं घर सुद्धा लोकांच्या विचाराने चालतं, काहीचं घर लोकांच्या विचाराने चालतं. मला ती रील फार आवडली होती. एक रील मध्ये 4 जण बसलेले असतात आणि ते म्हणतात की लोक काय म्हणतील, लोक काय म्हणतील, आम्हीच येते 4 जण, आम्ही काय नाही म्हणत, करा काय करायचं. ते 4 जण म्हणतात 4 लोक काय म्हणतील, 4 लोक काय म्हणतील, ते आम्हीच आहे 4 लोक काय म्हणत नाही, आम्ही जे करायचं ते करा. लोक काही म्हणत नसतात. तुम्ही चांगले झाले तरी लोक नाव ठेवणार, तुम्ही साधे राहिले तरी लोक नाव ठेवणार, तुम्ही मीडियम राहिले तरी लोक नाव ठेवणार, तुम्ही लोकांच्या पायाशी लोटांगण घेतलं असं तरी नाव ठेवणार, लय गोंडागोळ्या असं म्हणते. आणि तुम्ही कडक राहिले तिकडून नाव ठेवणार, लय घमंडी. म्हणून लोकांचं ऐकायचं नाही. जे तुमच्या मनाला वाटतं आणि जे माझ्या मनाला पटतं तेच करायचं. लोक गेले तुम्हीच म्हणले. म्हणून लोकांचं ऐकायचं नाही. कारण की मी ऐकलेलं आहे खूप. पोरीला त्रास हो खूप, पोरगी तर लय अशक्त झाली, पाळक त्रास देतो वाटतं. पाळक तर काहीच करीत नाही, पाळक खाऊ पिऊ घालतो. पण ते दुष्ट आत्म्याचा त्रास झाला आणि तिला खूप अशक्त, एकदम अशक्त झाली, खूप अशक्त. आणि इतकी अशक्त की एक दिवस बिछाण्यावर पडली. बालीचे पप्पा इकडे, मी आलो, माझ्या पोरांना इकडे आणा, हे 2 पोरं समा आहे का, समाने उत्कर, दोघांना इकडे आणा. मग मी म्हटलं काय, मी गेल्यानंतर ना माझ्या दोन्ही पोरांना जीव लावा, माझ्या पोरांना सोडू नका. कुठं कुठं गेल्यानंतर सांगता येत नाही, मी मरू शकते. येशूच्या नावात रमाई शब्द कट करतो मी. तू मरणार नाही, तू जगणार आहेस. कारण की देवाने तुला माझ्या बरोबर जोडलेला आहे जगण्यासाठी. जिवंत आहे, अशक्त होती, आता किती 70-80 किलो वजन झाला असेल. माझ्याशी कॉम्पिटिशन चालू आहे. गाल हे असे वाढत चालले, गाल थोडे कमी कर असे झाले पाहिजे, गाल हे असे चालले. पण आता तेच लोक जे मला नाव ठेवतात ते असं म्हणत नाही आता मला की बाळक साहेब तुम्ही तर खूप काळजी घेता. काय पोरीची काळजी घेणं लावलंय, किती जाड झाली तुम्ही आमची पोरगी, असं कोणीच म्हणत नाही आता. म्हणून लोकांचं ऐकायचं नाही. मी तर नाही ऐकत. मी परवाच करत नाही. काय मला जे करूशी वाटतं ते मी करतो, जे देव मला बोलतो ते मी करतो.
डायरेक्ट तोंडावर नाही म्हणतो, हा म्हणायचं तर हा म्हणतो, जिथं जायचं तिथं जातो, जिथं नाही जायचं तिथं फटकन म्हणतो नाही येत. बिनधास्त राहायचं, नाही म्हणायला पण शिकायचं बरं का. काही जण सगळ्या गोष्टीला हाच येतो, हा आलोच, हे करतो, हा करतोच. जरा कडक राहायचं. काही गोष्टी नाही पटल्या म्हणायचं सरळ, नाही मी करू शकत नाही. तुमचा सन्मान जास्त वाढेल. तुम्ही हा हो, तुम्हाला एकदम कामाला लावतील लोक, काही कामं करून घेतील. एवढं पण नाही करायचं. पुढं आपली लाईफ आहे, देव आपल्यामध्ये राहतो, जरा याने राहायचं. येशूने पण चाबूक घेतले आणि चांगले फोडून काढले मंदिरामध्ये. ते म्हणे बाळासाहेब असं कसं नाही, आहे असं वचन आहे. मंदिरात ज्यावेळेस गेला चाबूक हाती घेतलं, एकही ठेवला नाही तिथं, सगळ्यांना मारून त्याने हाकलून लावलं. म्हणून परमेश्वराचं वचन काय सांगतं, आमचे शब्द कसे असावे. त्या परिस्थितीमध्ये, त्या संकटामध्ये मला ते ऐकायचं होतं की जरी मी आज अशक्त झाले तरी माझा येशू मला जिवंत ठेवणार आहे, मी चांगलं राहणार आहे. पण बऱ्याचशा वेळेस प्रत्येक मानवी स्वभाव आहे, ज्यावेळेस माणसाला काही त्रास होतो, संकट येतं, त्यावेळेस असं वाटायला लागतं आता मी मरतो, आता मी संपलो आणि आता काही खरं नाही. पण येशूच्या मुखातले हे शब्द आहेत. येशू म्हणतो तुमच्या किंवा जो विश्वास धरील त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. काय पॉवरफुल शब्द आहे, टचिंग आहे, एकदम टच करतो. इथं काय म्हटलेलं आहे की असा विश्वास धरील त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. कोणाच्या शब्दाप्रमाणे? त्याच्या शब्दाप्रमाणे, विश्वासणाराच्या शब्दाप्रमाणे. मग विश्वासणारा ज्यावेळेस बोलतो त्या सिच्युएशन नुसार बोललं नाही पाहिजे, परिस्थितीनुसार बोललं नाही पाहिजे. काही लोक परिस्थितीनुसार बोलतात. माझी परिस्थिती फार हालाकीची आहे, माझी परिस्थिती फार गरिबीची आहे आणि ही परिस्थिती, त्या परिस्थितीनुसार मी बोलतो. आता काही खरं नाही, आता सगळं संपलेलं आहे, आता मला काही वाटत नाही. पण प्रभू येशू म्हणतो तुमच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. म्हणजे याचा अर्थ माझ्या मुखामध्ये मी जर विश्वासणार आहे तर परमेश्वराने शब्द दिलेले आहेत आणि ते शब्द एका हत्याराप्रमाणे कार्य करतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. येशू काय म्हणतो या ठिकाणी, शब्दाप्रमाणे घडून येईल. म्हणून ज्या ज्या वेळेस आम्ही बोलतो त्या त्यावेळेस चिंता बोलू नये, तर ज्या ज्या वेळेस आम्ही बोलतो त्यावेळेस आशीर्वाद बोलावे, ज्या ज्या वेळेस आम्ही बोलतो त्यावेळेस शाप बोलू नये, तर परमेश्वराचं सामर्थ्य आम्ही बोलावं. पण आम्ही बोलत नाही. आजारी सगळे पडतात, पण त्या आजारामध्ये कधीच म्हणू नका की हा आजार काही जातच नाही, हा आजार जाणारच नाही आणि मला असं वाटतं की आता औषध गोळ्याशिवाय काही पर्यायच नाही आणि मला आयुष्यभर औषध खावं लागतं की काय. त्यावेळेस म्हणायचं की येशूच्या नावात मी हे खोडतो आणि परमेश्वरा मी तुझं सामर्थ्य माझ्या शरीरावरती कबूल करतो. मी औषध गोळ्यासाठी नाही तर मी सामर्थ्यासाठी बनलेलो आहे. हालेलुया, हालेलुया. म्हणून तो म्हणतो विश्वास धरा. मग तो विश्वास आम्हाला धरता आला पाहिजे. मत्ते कृषी वर्तमानामध्ये खूप सुंदर उदाहरण आहे. तुम्ही येशूचं जीवन चरित्र वाचा. मत्तय, मार्क, लूक, योहान, सिनॉप्टिक गॉस्पल याला म्हणतात, समविचारी शुभ वर्तमान. आणि समविचारी शुभ वर्तमानामध्ये येशूचं जीवन चरित्र दिलेलं आहे. हे जीवन चरित्र वाचा, त्याचे शब्द तुम्ही ऐका. ते शब्द ऐकल्यानेच तुम्ही उत्तेजित होता. खूप सामर्थ्य आहे वचनात, खूप मोठं सामर्थ्य आहे. इथं देखील ज्यावेळेस तो बोलतो त्यावेळेस काय बोलतो, चिंता आणि देवावर भिस्तबद्दल बोलतो. मत्ते कृषी वर्तमानाचा 6वा अध्याय आणि 25 वचनापासून म्हटलेलं आहे, यास्तव मी तुम्हाला सांगतो की आपल्या जीवाविषयी आपण काय खावे, काय प्यावे आणि आपल्या शरीराविषयी म्हणजे आपण काय पांघरावे याची चिंता करीत बसू नका. काय सांगितलेलं आहे? कशाविषयी चिंता करू नका? सगळ्यात मोठी गोष्ट तर तेच आहे. आता काही जण काय म्हणतील, रविवारी आम्ही चर्चला येत नाही, कशामुळे? काय खावे आणि काय प्यावे. कारण की जर कामाला गेलो नाही तर परमेश्वरा आमचं पोट भरणार नाही. आम्ही काय खावे आणि काय प्यावे. परत जीवाविषयी, आता जीव जातो की काय, आता मी आजारी पडलो, आता मरतो की काय, आता काही खरं नाही. त्या जीवाविषयी आपण काय खावे, काय प्यावे, जीवाविषयी, आपल्या शरीराविषयी पण आपण चिंता करतो. माझं शरीर असं, माझं शरीर तसं, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, चांगलं ठेवलं पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. सगळं आम्ही करतो शरीरासाठी. पण मी तुम्हाला सांगतो, मायकेल जॅक्सन बद्दल तुम्ही ऐकलं असेल, खूप भारी डान्सर होता. वयाच्या 50व्या वर्षी तो मरण पावला. त्याने काय केलं होतं माहितीये का? त्याने त्याच्या घरात डॉक्टरांची फौज, म्हणजे एकदम स्पेशलिस्ट डॉक्टर ठेवले होते. त्याला सगळ्या सुविधा होत्या.
त्याला काय खायचं, सकाळी टेस्टिंग व्हायचं त्याचं फूड आणि मग त्याला दिल्या जायचं. मग त्याच्या सगळं त्याला दिल्या जायचं, जे न्यूट्रिशन्स असतात ते सगळं त्याला पुरवल्या जायचं. पण त्याला असं वाटत होतं की मी मरणारच नाही लवकर, म्हणजे मला मरणच येणार नाही. याच्यासाठी डॉक्टर लोक ठेवलेले होते त्यांनी, की डॉक्टर लोक मला व्यवस्थित औषध गोळ्या सर्व न्यूट्रिशन सगळं पुरवतील, इतकी सगळी सुविधा करून ठेवलेली होती. पण वयाच्या 50व्या वर्षी तो बिछानात ज्या रात्री झोपला त्याच्या दुसऱ्या सकाळी तो उठलाच नाही. इतका पैसा होता, इतकं सगळं होतं, सगळे डॉक्टर्स होते, सगळं काहीच कामी आलं नाही, त्याचा जीव निघून गेला. देवाने आम्हाला आयुष्य दिलेलं आहे, जितकं तुम्हाला आयुष्य दिलं ना तितकंच तुम्ही जगणार. मग पलंगावर पडून पण तुम्ही मरताल आणि ट्रेन खाली जरी आले तर तुम्ही जगताल. मी त्या दिवशी सांगितलं, परमेश्वर आयुष्य देतो, आयुष्य आमच्या हातात नाही. आपण बऱ्याच वेळेस चिंता करतो शरीराविषयी, मी असं करील, मी तसं करील, हे करील. चांगलं आहे, करा, पण इतकं पण करू नका, इतकं पण करू नका की ती एक प्रकारे माझ्या शरीराची पूजा होईल, मी शरीरासाठीच सगळं केल्यासारखं होईल, किंवा मी सगळं माझ्या संसारासाठीच केल्यासारखं होईल आणि देवासाठी काही केल्यासारखं होणार नाही. इथं काय म्हटलेलं आहे, काय खावे काय प्यावे, आपल्या शरीराविषयी या सगळ्या गोष्टीविषयी स्पष्ट वचन सांगतं की चिंता करीत बसू नका. अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही. मग इथं किती जण बसलेले आहेत ज्या आत्ता सध्या चिंतेमध्ये आहेत, घराच्या चिंता, खूप चिंता आहे मला, माझ्या मुलाचं लग्न झालं पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, हे मला माझ्या डोळ्यांनी पाहता आलं पाहिजे, घर बांधलं गेलं पाहिजे, घराची सगळं व्यवस्थित झालं पाहिजे, माझे लेकरं चांगले शिकले पाहिजे, सगळं व्यवस्थित झालं पाहिजे. वाटतं ना सगळ्याला, चिंता आहे सगळ्यांना. पण पवित्र शास्त्र स्पष्ट सांगतं की याच्याविषयी चिंता करीत बसू नका. म्हणजे का सांगितलेलं चिंता करीत बसू नका? कारण की परमेश्वराने ऑलरेडी तुमच्यासाठी सर्व व्यवस्था करून ठेवलेली आहे, जर तुम्ही विश्वासणारे आहात तर. आणि जर तुमचा वचनावर विश्वास नाही तर तुम्ही जगिक लोकांसारखे आहात, जे जगिक लोक टेन्शन घेत बसतात आणि जे लोक म्हणतात की आता काही खरं नाही, आता सगळं संपलं. त्यांच्यात आणि तुमच्या विचारसरणीत फरक असला पाहिजे. आणि जर फरक नाही तर तुमच्या विश्वासाचा काही फायदा नाही, काही फायदा नाही. मग आले काय आणि गेले काय? का बरं आले ते जीवनात? तर काय नाही, असं चालतो बस, जगायला, खायला प्यायला, झोपायला मस्त, आणि काय नाच गाणे केले थोडेसे, मुलांचे लग्न केले आणि मी मरून गेलो. खाली काय केलं नाही, काय नाही, हेच सगळं काम केलं. मी खूप काम करत होतो, इतके कष्ट करत होतो, मी दिवस रात्र कष्ट करत होतो. कशासाठी? फॅमिलीसाठी. मला कधी वेळ दिला नाही, देवाला कधी वेळ दिला नाही, भक्ती केली नाही, सगळं संपलं आणि मी आलो. श्रीमंती, पैसा याच्या पाठीमागे. तुम्ही न्यूज चॅनलवर सध्या एक बातमी ऐकत असाल, लोकांना लय हौस आहे, मुलींना कुठं द्यायचं? श्रीमंत घरात. जावाई कसा असला पाहिजे? गाडीवाला, बंगल्यावाला, पैशावाला, सरकारी नोकरी, आपल्या जातीतला पहा. ख्रिस्ती जरी असले तरी जात करतात काही लोक, आपल्या जातीतला पहा. आणि कसा पहा? गव्हर्नमेंट सर्वंट पहा, पोटभर दारू पिली तरी चालेल, काही हरकत नाही, पण तो कसा असावा? पैशावाला असावा. त्याच्याजवळ गाडी, नाव पण लय भारी त्या कुटुंबाचं, हागवणे कुटुंब. न्यूज वरती चला, हागवणे, चांगला हागोस तर आणला पाहिजे त्याला. त्याने काय केलं माहिती का? हागवणे आणला. म्हणून मुली देताना जरा विचार करत जा, आपले लोक पण जरा विचार करत जा. असं काही पण पैशाच्या नादीला पण कोणालाही मुलगी द्यायची नाही. मुलगी दिली श्रीमंत घर पाहून, एक नंबरचे बेकारटे, फक्त बंगला, गाडी, काय नाही. त्या मुलीला ड्रेस सुद्धा नव्हते देत ते व्यवस्थित घालायला, मारायचे मरणाची. शेवटी मरण पावली ती बिचारी. काय आपण पाहतो? वस्त्र, गाडी, बंगला, घर, दार, मेरे पास आज सब कुछ है. आणि त्या दारात तुम्हाला बोलवत पण नाही. ते बघायचं नाही. जगामध्ये ते खूप चाललेलं आहे. पैसा, श्रीमंती, सरकारी नोकरी, असं असलं पाहिजे, तसं असलं पाहिजे. मग गुटख्याचा तोबरा कसा ना घाला. एक लग्न लावत नव्हतं मी, लावत नाही दुसऱ्याचं लग्न, पण एका पाळकाला सहकारी म्हणून मी गेलो होतो. आणि तो मुलगा जो होता ना, तो मुलगा समोर ज्यावेळेस लग्न लावण्यासाठी आला त्याच्या तोंडात तोबरा होता, गुटख्याचा तोबरा, फुल तो गुटखा भरलेला. पाळक साहेब, याच्या तोंडात तोबरा आहे, याला कसं लग्न?
अरे तसं बोलू नका, तो गव्हर्नमेंट सर्वंट आहे म्हणे. अरे असेल तू त्याच्या घरचा गव्हर्नमेंट सर्वंट, पण इथं वेदीवरती तुम्ही त्याला बोलवता, त्याच्या तोंडात तोबरा आहे, त्याला सांगा ते थुकून यायला. म्हणजे लोकांना गव्हर्नमेंट सर्वंट म्हटलं की काय होतं काय माहिती, लगेच नको, कशाला, पैसे देतील ते, काय पैसे देतात ते. त्यांनी त्या दिवशी मग त्याला सांगितलं गुळणा करू नये. मग गुळणा करून आला तो, लग्न लावलं. आणि मग नंतर कळालं, त्यांचं विचारलं कसा आहे मुलगा, काय नाही म्हणे, पोटभर दारू पितो आणि पोरीला चांगला मारतो. आणि काय म्हणे, रेल्वेमध्ये गव्हर्नमेंट सर्वंट आहे. गव्हर्नमेंट सर्वंट पेक्षा तुम्ही बरे, मी बरा. आपण साधे आहोत पण परमेश्वराची स्तुती करणार. चिंता करत बसू नका. आपल्या मुलीबद्दल, आपल्या मुलाबद्दल, लग्नाबद्दल, कशाबद्दल, पैशाबद्दल, गाडीबद्दल, चांगलाच पाहिजे, पैशावालाच पाहिजे असं करत बसू नका. कारण की अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे की नाही. आकाशातील पाखराकडे निरखून पहा, ती पेरणी करत नाही, कापणी करत नाही, ती कोठारात साठवत नाही, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो. हे शब्द माझे नाहीत, हे शब्द येशूच्या मुखातून निघलेले शब्द. येशू इतकं गहन शिक्षण देतो. येशू म्हणतो आकाशातील पाखराकडे पहा. खरंच पहा, ज्या ज्यावेळेस मी डोंगरावरती जातो त्या त्यावेळेस पाखरांचं निरीक्षण करतो. खरंच पाखरं काहीच करत नाही, मस्त गातात, मस्त एकदम, ह्या झाडावर त्या झाडावर, त्या झाडावर ह्या झाडावर. असं वाटतं वा काय मजा आहे, पाखरासारखं मस्त पाहिजे. फिरतात इकडून तिकडं, तिकडून इकडं. काल तर इतके पाखरं होते, खूप पाखरं होते. चू 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 चू, काय काय वेगळी आवाज, मोर, वा. म्हणलं काय जीवन आहे यांचं. आकाशातील पाखराकडे पहा. सूत कातीत नाही, पेरणी करत नाही, तरी देखील स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो. त्यापेक्षा इथं बसलेले तुम्ही श्रेष्ठ आहात. हालेलुया, हालेलुया. त्यापेक्षा इथं बसलेले तुम्ही श्रेष्ठ आहात. मग श्रेष्ठ आहात. पक्षांपेक्षा तुम्हाला परमेश्वराने महान केलेलं आहे. जे देवाला तुमच्या जीवनात द्यायचं, जे करायचं ते निश्चित तो करणार. फक्त आम्हाला आमच्या देवावरती विश्वास ठेवून जे काम आम्हाला दिलेले ते फेथफुली आम्हाला पार पाडायचं आहे, ते करत राहायचं आहे. त्याच्यामध्ये चिंता करायची नाही, विचार करायचा नाही. काही लोक काय करतात, इतकी चिंता करतात, इतकी चिंता करतात की त्यांचा बीपी एकदम रेज होतो, हाय होतो एकदम. आणि मग डॉक्टर ज्यावेळेस चेक करतो त्यावेळेस म्हणतो बाप रे तुमचा बीपी फार हाय आहे. काय चिंता करता एवढी, जाताना मरून. चिंता चिंता चिंता, बीपी हाय होस्तर, लो होस्तर, बेडवर परुस्तर चिंता, याची चिंता, त्याची चिंता. माझ्या पोराचं असं झालं पाहिजे, माझ्या मुलीचं असं झालं पाहिजे, माझ्या मुलाने हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. तोच मुलगा मोठा होतो, लग्न करतो आणि मग तोच मुलगा तुम्हाला लाथ मारून चालल्या जातो. पण आपण काय म्हणतो, माझ्या मुलाचं हे झालं पाहिजे. त्याला शिस्त नाही, काय लागत नाही. आणि मग नंतर तो पुढं सगळा त्रास द्यायला सुरुवात करतो. काय कामाचं ते. इथं काय म्हटलेलं, चिंता करू नका. आकाशातील पाखरांकडे पहा, ती पेरणी करत नाही, कापणी करत नाही, ती कोठारात साठवीत नाही, तरी तुमचा स्वर्गीय पिता त्यांना खावयास देतो. तुम्ही त्यापेक्षा श्रेष्ठ आहात की नाही. चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवायस तुमच्यापैकी कोण समर्थ आहे. मग इथं कोण बसलेला आहे की जो चिंता करून आपलं आयुष्य वाढवी. कोण आहे का इथं, कोणी वाढवलं आयुष्य. मग आयुष्य जर चिंता करून वाढत नाही तर मग रिलॅक्स राहून वाढणार आहे का. रिलॅक्स राहून वाढतं ना. ते लोक क्लास नाही लावत का, सकाळी सकाळी जायचं ना, हसायचं मोठमोठ्याने. का असतात माहितीये का तुम्हाला, सकाळी सकाळी जाऊन रिलॅक्स कूल. चेहरा कसा पाहिजे आपला, कसा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. कुठं चालले, इकडे चाललो. जेवले का, जेवलो. काय करायचं तुम्हाला. अरे कशाचा सन्मान, कशाचा मान. देवाने दिलंय जीवन, मस्त राहायचं, खायचं प्यायचं, एन्जॉय करायचं, देवाची स्तुती करायची. जे दिलंय त्याच्यामध्ये समाधानी राहायचं. मी तर बिनधास्त राहतो. मी तुमचा पाळक आहे म्हणून सांगतो, माझी मंडळी पण माझ्यासारखी झाली पाहिजे. मी विचार करत नाही जास्त. 1 मिनिटासाठी विचार करतो. बोलायचं ते फटकन बोलतो, आणि नाही बोलायचं तर कधीच बोलत नाही, पण रिलॅक्स राहतो. 1 मिनिटात जो विचार करतो मी, आता समजा 10 मिनिटात काही झालं माझं, तर मी पुढच्या 10 मिनिटाला विसरून जातो. आणि मग राव म्हणते रुसून बसते, असं झालं होतं. काय झालं, कधी बोललो होतो,
अरे मला आठवत नाही आता. काय तुम्ही आता 10 मिनिटापूर्वी असं बोलले ना, मी विसरलो म्हणलं. मी विसरतो लवकर, विसरून जायचं. काही लोक विसरतच नाही. हे खुन्नस, एकदम खुन्नस, म्हणजे दिसतात क्षणी गोळीच खाली असं वाटतं. इतकी भीती वाटते ना, डोळ्यात आग, पवित्र आत्म्याची आग नाही, जाऊन भस्म करणारी आग. पाहिलं का? काय करायचं एवढं? मस्त राहा. देवाने जीवन दिलेलं आहे, चिंता करू नका. आयुष्याची दोरी वाढू नका. चिंता करून आयुष्याची दोरी वाढत नाही. मग चिंता न करता जर चिंता केली आणि त्याने जर आयुष्य वाढत असेल तर चिंता करा. पण चिंता जर करून आयुष्याची दोरी किंवा आयुष्य वाढत नाही तर नका करू. तसेच वस्त्राविषयी चिंता का करत बसता? रानातील फुले पहा, ती कशी वाढतात, ती कष्ट करीत नाही, ती सूत काढत नाही. तरी मी तुम्हाला सांगतो, शलमोन देखील आपल्या सर्व विभागात त्यातला एकसारखा सजला नव्हता. शलमोन राजा अतिशय श्रीमंत राजा. शलमोन राजा त्याच्यासारखं वैभव कोणाजवळ नाही. पण पवित्र शास्त्र काय सांगतं? देव येशूच्या मुखातून निघलेले वचन काय सांगतात? की शलमोन देखील आपल्या वैभवात त्या फुलांसारखा सजलेला नव्हता. जे रानातले गवत आज आहे उद्या भट्टीत पडते, म्हणजे एकच दिवस राहतं, सुकतं, ते गोमेजून भट्टीत पडतं. त्याला जर परमेश्वर असा पोशाख घालतो तर अहो तुम्ही अल्पविश्वासी, तो विशेष करून तुम्हाला पोशाख घालणार नाही काय? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मी चिंता करणार नाही, मी परमेश्वराच्या सानिध्यामध्ये राहील. आज खुणगाट बांधा अशी, इथून जाताना असं म्हणत जा, मी चिंता करणार नाही, मी चिंता करणार नाही, मी चिंता करणार नाही. म्हणा चिंता करणार नाही, चिंता करायची. प्रभू प्रभू चिंता करतो मी चिंता करतो असं नका म्हणू. प्रभू आता हे कसं होईल, प्रभू ते कसं होईल, माझी प्रार्थना आहे असं म्हणा. मी चिंता करणार नाही. जे होईल ते होईल, येशू रक्तचे आहे. जे होईल ते होईल, येशू रक्तचे आहे. जगलो जगलो, मेलो मेलो, मेलो तो येशूच्या चरणात. मला जगणे ख्रिस्त आणि मरणे. काय वाक्य आहे, काय वचन आहे, काय सामर्थ्य आहे. पौल म्हणतो मला जगणे ख्रिस्त, म्हणजे जोपर्यंत जगत आहे ख्रिस्तासाठी जगत आहे. ज्यावेळेस मी मेलो त्या दिवशी असं नाही म्हणत तो की मला एकदम बाबा काहीतरी हे होणार आहे. तो म्हणतो मला जगणे ख्रिस्त आणि मरणे. हालेलुया, हालेलुया. म्हणून चिंता करू नका. आकाशातील पाखरांना सांगितलेलं आहे, फुलांना सांगितलेलं आहे. या सगळ्या गोष्टीविषयी परराष्ट्रीय धडपड करतात. परराष्ट्रीय म्हणजे कोण मी तुम्हाला सांगतो. परराष्ट्रीय म्हणजे ज्यांचा देवाच्या वचनावर विश्वास नाही, ज्यांना देवाचं वचन समजत नाही, ज्यांना आजही परमेश्वराच्या वचनावर विश्वास नाही, ते लोक चिंता करतात. आम्ही चिंता करणार नाही. प्रत्येकाला परमेश्वराने आयुष्य दिलं. इथं कोणी आहे का असं की 200 वर्ष जगणार आहे? 200 वर्ष पाळक साहेब मी काय पृथ्वीहून हलणार नाही. 200 वर्ष मला जायचं नाही. तुम्हाला जायचं तर जावं, पण आम्ही काय येणार नाही. 200-300 वर्ष येतच माझा मुक्काम आहे. बरं इतकं आयुष्य जगून बी तुम्ही बोर होताल ना. सगळे गेलेले, तुम्हीच एकटे पाहताय. 100 वर्ष झाल्यावर पण कोणी आहे का माझ्या सोबतीचं? नाही. तुमची विचारांची मॅच त्यांच्या विचाराची होणार नाही. ती पिढी फार फॉरवर्ड राहील आणि आपण तेवढे 100 वर्षाचे ना 200 वर्षाचे, आपलं त्यांचं काहीच नाही. आपणच म्हणून द्याल देवा बस आता घेऊन जा. नाही जगू शकत एवढं आयुष्य. देवाने जेवढं दिलं तेवढं जगायचं. परराष्ट्रीय कोण? तर ज्यांचा विश्वास देवावरती नाही त्यांच्यासाठी बोललेला आहे. पण तुमचा स्वर्गीय पिता तुमच्यासाठी महान कार्य करतो. त्याला माहिती आहे या ठिकाणी तुम्हाला ह्या सर्वांची गरज आहे. तो तुमचा स्वर्गीय पिता जाणून आहे. तर तुम्ही पहिल्याने म्हणजे पहा, विश्वास करण्यासाठी काय म्हटलेलं आहे? तुम्ही पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्व मिळण्यात झटा, म्हणजे त्याच्याबरोबर ह्याही सर्व गोष्टी तुम्हाला मिळतील. कशासाठी झटा? त्याचे राज्य आणि नीतिमत्व. म्हणजे काय होईल? सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. परमेश्वराने प्रत्येकासाठी एक योजना आखून ठेवलेली, प्रत्येकासाठी वेगळी. प्रत्येकाची पर्सनॅलिटी एक नाही. जसा मी आहे तसा अशोक ब्रदर नाही. जसे अशोक ब्रदर आहेत तसे तुपे ब्रदर नाही. जसे तुपे ब्रदर आहेत तसे सुरेश ब्रदर नाही. सुरेश ब्रदर जसे आहेत तसे साबळे ब्रदर नाही. डिफरंट. आपण मी म्हणू शकत नाही सेम माझ्यासारखंच बोला, सेम माझ्यासारखंच चाला, सेम माझ्यासारखेच विचार करा. नाही, देवाने प्रत्येकाला वेगळं बनवलेलं आहे. मग वेगवेगळ्या रीतीने पुरवठा पण केलेला आहे, वेगवेगळ्या रीतीने.
मला पास्टर बनवलं, यांना इलेक्ट्रिशियन बनवलं, यांना रिक्षा चालक बनवलं, यांना बिझनेसमॅन बनवलं, यांना फ्लेक्स लावायसाठी बनवलं. एकच काम दिलं सगळ्यांना? नाही. पर्सनल डिफरंट आहे ना. पण आपण काय करतो, सगळं एकच करायला पाहतो. एकसारखंच दे देवा, असंच दे देवा, यांच्याप्रमाणेच दे देवा. देव अरे तुला मी वेगळं बनवलंय, तू त्याच्याशी तुलना करू नको. आपल्याला तुलना करायची खूप सवय आहे ना. आपल्याला तुलना इतरांच्या तुलनेत, ते मला नाही आवडत आणि मी नाही करत तुलना. कारण की माझी पर्सनॅलिटी डिफरंट आहे. मला देवाने वेगळं बनवलं. देव मला त्याच्यात वाढवलं. मला देवाने जे दिलं त्याच्यात मला देव वाढवलं. ज्या व्यक्तीला देवाने जे दिलं त्याच्यात तो वाढवतो. पण आपण काय करतो, देवा मला त्याच्यासारखं बनव. देवदार त्याच्यासारखा तू नाही आहे. त्याला वेगळं का दिलंय, तुला वेगळं दिलंय. लहान लेकरं नाही का ताटामध्ये ज्यावेळेस जेवण वाढतात त्यावेळेस, लहान लेकरं बघितलं तुम्ही, एक गुलाबजामुन ठेवायचा फक्त आणि एका याच्यात ठेवायचाच नाही. पाहत होतो, अरे माझ्या ताटात गुलाबजामुन नाही, मम्मी काही बोलत नाही. ते ताट मला दे, हे ताट घे, मग ते ताट घ्यायची अपेक्षा असते. पण त्या गुलाबजामुन पेक्षा मोठी बासुंदी याच्या ताटात देणार असती मम्मी, त्याचं काय. आणि मग तिकडून गुलाबजामुनचं ताट इकडे येतं, त्याच्या ताटात मम्मी टाकती बासुंदी. मग म्हणतो मम्मी अरे आता जे दिलं ते खाणार. आपल्याला काय आवडतं, दुसऱ्याच्या ताटातलं, आपलं कधी कधी होतं ना, पीस लय कमी आलं, तिकडं पीस जास्त दिसायला लागले. मग थोडे येऊ द्या आम्हाला पण, म्हणजे बरोबरी. प्रत्येक गोष्टीमध्ये तुलना करू नका. कोणाशी तुलना आपल्याला करायची. जे देवाने तुम्हाला दिलं त्याच्यात देव तुम्हाला वाढवणार. तुम्ही दुसऱ्याची बरोबरी नाही करायची. जळायचं नाही. पवित्र शास्त्र सांगतं जळफळू नको. जसा तो आहे, म्हणजे मी आता पास्टर आहे, मला देवाने ही सेवा दिलेली आहे. मी लगेच माझी तुलना लगेच रामबाबूशी करू शकत नाही. देवा मला रामबाबू सारखाच बनव. म्हणजे तू वेडा आहे का? रामबाबू राहतो साऊथ इंडियामध्ये, तू राहतो महाराष्ट्रामध्ये. त्याला तुला त्याच्यासारखं कशाला बनवू? ते त्याचं आहे, त्याची सेवा तो करल. तुला तुझं बनवून, मी नाही हट्ट करायचा की देवा तसंच बनव. देव म्हणतो जसा तू आहे तसा मी तुला घडवल. मग आपण काय करतो, तसंच बनायचं. बाबा तुलना करू नका. जे देवाने दिलेलं आहे ते देवाने दिलेलं आहे, त्याचं नीतिमत्व आणि त्याचं राज्य मिळवण्यात झटा. म्हणजे याही सर्व गोष्टी, म्हणजे ज्या तुमच्या गरजेनुसार देवाला पाहिजे, जो पुरवठा तुमच्या पर्सनॅलिटीनुसार देवाला करायचा आहे, जो पुरवठा तुमच्या घरानुसार देवाला करायचा आहे, तोच पुरवठा तुम्हाला देव करील. दुसऱ्यांसारखा सेम करणार नाही. म्हणून कधीच अभिलाषा बाळगू नका. आपल्या शेजाऱ्याच्या घराची अभिलाषा बाळगू नका, असं पवित्र शास्त्र सांगतं. आपल्या शेजाऱ्याच्या घराकडं तसं म्हणू नका की याच्यासारखंच मला बनवू दे. असं म्हणा, देवा जसा मी आहे तसं मला बनव, आणि जे तुला बनवायचं आहे माझ्यानुसार ते माझ्यानुसार मला बनव. म्हणून येशू शब्दाचं सामर्थ्य सांगत आहे की ज्यावेळेस तुम्ही शब्द बोलता त्यावेळेस शब्द बोलत असताना ह्या चिंता ज्या आहे, ह्या चिंता तुमच्या मुखात आल्या नाही पाहिजे. तर चिंता सोडून तुम्ही विश्वास ठेवला पाहिजे की प्रभू मी जे शब्द बोलत आहे ते शब्द माझ्या जीवनामध्ये कार्य करो. म्हणून 24 वचन सांगतं, 11वा अध्याय मार्क शुभवर्तमानाचा 24 वचन. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. मग प्रार्थना करून काय मागायचं आपल्याला? आपल्या पर्सनॅलिटीनुसार, आपल्याला जे दिलं त्याच्यानुसार. देवा माझ्या कुटुंबाला आशीर्वादित कर, देवा माझं घर आशीर्वादित कर, माझ्या लेकरांसाठी मी पॉझिटिव्ह शब्द बोलत आहे, माझ्या मंडळीसाठी मी पॉझिटिव्ह शब्द बोलत आहे, समोरच्या व्यक्तीला मी आशीर्वाद देत आहे, माझं घरानं आशीर्वादित हो. परमेश्वरा जे तू मला दिलं त्याच्यामध्ये अधिक वाढव. आणि प्रार्थना करताना जे शब्द आहेत ते सामर्थ्यशाली शब्द आम्हाला काढायचे आहेत. जशी प्रार्थना करताना तसं घडून येईल, जे बोलताना ते घडून येईल. जसं तुम्ही विश्वास धराल तसं तुमच्या जीवनात घडून येईल. पण त्या ठिकाणी चिंता आली नाही पाहिजे. म्हणजे संशय जो म्हणतो ना त्याला चिंता आपण म्हणतो. संशय, चिंता येते लगेच. आता हे होईल का? आम्ही तर असे आहोत, आम्ही तर तसे आहोत, आजपर्यंत आम्ही हे बघितलं नाही आणि त्याच्यामुळे आम्हाला वाटत नाही की आमच्या जीवनात हे सगळं होणार आहे. त्या चिंता सर्व आम्ही टाकून द्यायच्या आहे. म्हणून तो या ठिकाणी स्पष्ट म्हणतो की जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा. म्हणजे जे काही मागाल, मी आता सांगितलं तुमच्या हिशोबाने जे देवाने तुम्हाला दिलेलं आहे, ज्या गोष्टी तुमच्यासाठी आहेत त्या गोष्टी कोणीच हिसकावून घेऊ शकत नाही, त्या तुमच्याच आहेत. आणि जे तुमचं आहे
ते तुम्हालाच प्राप्त होणार. पण ज्यावेळेस तुम्ही मागणी करता त्यावेळेस तुमच्या शब्दाद्वारे तुम्ही काय करा, परमेश्वराला सामर्थ्य प्रगट करा किंवा बोला, ते शब्द बोला आणि म्हणा, परमेश्वरा माझ्या विश्वासाचं सामर्थ्य कार्य करू. काही लोक विश्वास ठेवतात पण कृती करत नाही. विश्वासाला कृतीची जोड आहे. जोपर्यंत ऍक्शन करत नाही आपण, ऍक्शन न केल्यामुळे बऱ्याचशा लोकांना आशीर्वाद प्राप्त होत नाही. तर ऍक्शन काय असते? ऍक्शन ही असते की दर रविवारी चर्चला येणे आणि प्रार्थना करणे. नाही करत आपण, घरीच बसतो आणि घरीच प्रार्थना करतो, देवा मला देव नाही देत. फेलोशिप देवाने दिलेली, मंडळी देवाने दिलेली येत नाही. काही कृती करायची ठरली, विश्वास ठेवतात की परमेश्वरा हे बिझनेस मला स्टार्टअप करायचा आहे, पण प्रार्थना 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 करतात आणि नंतर कोणीतरी निराशा टाकतं आणि निराशा टाकल्यावर आपण जे बोलायचं ते सोडून देतो आणि जे करायचं ते पण सोडून देतो आणि घरी बसून मस्त राहतो आणि त्याच्यामुळे काय होतं, आम्हाला यश पाहायला भेटत नाही. म्हणून परमेश्वराचं वचन या ठिकाणी स्पष्ट सांगतं की प्रभू शिकवत आहे. हंगाम तिथं नसताना देखील तो म्हणतो तुला फळ कधी नाही हो. हे या ठिकाणी याच्यासाठी तो बोलला की शिष्यांनी शिकावं की त्यांच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे. मी जे शब्द बोललो तसं झालं, तेच शब्द माझे शिष्य ज्यावेळेस बोलतात तसं घडून येईल. म्हणून तुमच्या शब्दाप्रमाणे घडून येणार आहे. बरं, तुम्हाला काय वाटतं, एकदा शब्द बोलले एका दिवसात घडून येईल का? एका दिवसात घडून येईल? एका वर्षात घडून येईल? वर्ष लागतात. काही लोकांना वाटतं आता मी शब्द बोललो, आता मी विश्वासणारा, आता मी शब्द बोललो आणि लगेच मला प्राप्त झालं. तसं होत नाही, कालावधी जातो. पण शब्द आमचे पॉझिटिव्ह असायला पाहिजे. तुम्ही त्रासात आहात, त्रास बोलू नका, मी त्रासात आहे, मी त्रासात आहे. काही लोकांना सवय असते मी आजारी आहे, तर ते कोणाला सांगतात? प्रत्येकाला. देवाला कशाचं? प्रत्येकाला सांगतात. प्रत्येकाला मला ना असं असं दुखतं, मला ना हा त्रास होतो. मग परत तिथं झालं की दुसरीकडे सांगतात, तिसरीकडे सांगतात, चौथीकडे सांगतात, पाचवीकडे सांगतात आणि मग लोक पण मग त्यांना डिफरंट व्ह्यू देतात. आमच्या पाहुण्याला असंच झालं होतं बरं का, आणि ते पडले आणि ते मेले ना. मग जो ऐकणार आहे तो अजून घाबरतो. तुम्ही बघितलं असेल हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस लोक एखाद्याला भेटायला जातात त्यावेळेस काय बोलतात? असं बोलतात का की तुम्ही आता जरी इथं पडलेले आहात, तुम्ही लवकरच बरे होऊन आम्ही तुम्हाला घरी पाहणार आहोत, एकदम तुम्ही बरे होणार आणि आज उद्या आम्ही तुम्हाला घरी बघणार आहोत, तुम्हाला शुभेच्छा, तुम्ही बरे झालेले आहात, चला मी ब्लेस करतो, तुम्हाला आशीर्वादित करतो, लवकर उठून घरी या. तर आपण काय म्हणतो, ते आमच्या पाहुण्याला पण असंच झालं होतं पायाला थोडंसं, आणि ते पाय असं हळूहळू ते वाढत गेलं ना, ती जखम, पाय तोडलं, त्याचा पाय तोडला. मग हा जो पडलेला असता काय म्हणतो, आता माझा पण पाय तोडणार आहे वाटतं. म्हणजे आपण एखाद्याला आजाराला भेटायला जातो त्यावेळेस पण आपलं बोलणं कसं असतं, निगेटिव्ह असतं, पॉझिटिव्ह नाही बोलत आपण. आपण लगेच स्टोरी सांगून टाकतो, आमच्या पाहुण्याला पण असंच झालं आणि त्याला असं असं झालं आणि लगेच तो बसला आणि लगेच त्याला हार्ट अटॅक आला आणि लगेच तो मेला. तो बिछाण्यावर पडल्या पडल्या विचार करतोय, मला भेटायला आले, शुभेच्छा द्यायला आले की मला घाबरवायला आले. जास्त भीती वाटते. मग तसं बोलू नका. तुमचे शब्द सामर्थ्यशाली आहेत. जे नसेल त्या ठिकाणी असेल असे बोला, जे होत नाही त्या ठिकाणी होत आहे असं बोला, जे घडत नाही त्या ठिकाणी घडत आहे असं बोला. परिस्थिती जरी वेगळी आहे, परिस्थिती जरी वाईट आहे आणि परिस्थिती जरी अशी आहे की आम्ही कंगाल बँकेचे मॅनेजर आहोत, तरी म्हणा मी लखपती आहे. तुम्ही म्हणसान आज तर तुम्ही एकदम ते येस और नो, ते काय म्हणतात येस और नो, ते मोटिवेशनल स्पीकर झाले. मी मोटिवेशनल स्पीकर नाही. मोटिवेशन 1 दिवस टिकल, मोटिवेशन 7 दिवस टिकल, मोटिवेशन 15 दिवस टिकल, परंतु मी तुम्हाला परमेश्वराच्या वचनातून सांगत आहे, हे वचन युगानुयुग टिकणार आहे आणि चालत आलेलं आहे. म्हणून आय एम नॉट द मोटिवेशनल स्पीकर. मी परमेश्वराचं वचन सांगणार आहे आणि परमेश्वराचं वचन तुम्हाला सांगत आहे. मोटिवेशन संपल पण परमेश्वराचं वचन कधीही संपणार नाही. पृथ्वी नाहीशी होईल पण परमेश्वराचं वचन नाहीसं होणार नाही. म्हणून आज जे मी तुम्हाला सांगितलं ते मोटिवेशन नाही, पैशासाठी नाही, तर आज मी तुम्हाला देवाच्या सामर्थ्यासाठी सांगितलं. म्हणून आम्ही सगळेजण विश्वासणाऱ्याबद्दल बोलतो. मी विश्वासणाऱ्याच्या मुखामध्ये सामर्थ्य आहे. आज बोलून दाखवा. आज तुम्ही कर्जात आहात, कर्ज बोलू नका. कर्जातून बाहेर पडले असं बोला. काय बोला? मी कर्जातून बाहेर पडलो, मी कर्जातून बाहेर पडलो, येशूच्या नावात माझं कर्ज नील झालं, येशूच्या नावात कर्ज रद्द करतो, नील झालं, नील झालं, नील झालं असं बोला आणि रोज बोला. जर तुम्ही आजारी आहात असं म्हणू नका मी आजारी आहे, मी आजारी, मी आजारी.
येशूने माझा आजार बरा केला, जिथं त्रास होतो तिथं मला बरं केलं, माझ्या पोटाचा आजार बरा केला, माझ्या मणक्याचा आजार बरा केला, मी बरा आहे, मी बरा आहे, मी वेल आहे, मी आनंदी आहे. निराशेत असेल, डिप्रेशन मध्ये असेल, कायम एकच विचार डोक्यात चालू असेल, डिप्रेशन बोलू नका, असं म्हणा मी आनंदी आहे, मी आनंदी आहे, मी आनंदी आहे. येशूच्या नावात, येशूच्या सामर्थ्यामध्ये मी आनंदी आहे, मी हसतो, मी चांगला एकदम आनंदित राहणारा व्यक्ती आहे आणि परमेश्वराने माझ्या जीवनात आनंद दिलेला आहे. तुम्ही आनंदित होता. आज परमेश्वर तुम्हाला असंच आनंदित करो. परमेश्वर तुमच्या शब्दाचं सामर्थ्य तुम्हाला कळून दिलेलं आहे, ते सामर्थ्य तुम्ही बोलो. यावेळेस आपण सर्वजण आपल्या पायावरती उभं राहा. आज मला माहिती नाही तुमची प्रार्थना कोणती आहे, पण ती प्रार्थना करा. घरासाठी असेल, लेकरासाठी असेल, आपलं मुख उघडा, कारण की तुमच्या मुखात सामर्थ्य आहे. आणि पॉझिटिव्ह बोला, निगेटिव्ह बोलू नका. असं म्हणा की परमेश्वराने कार्य केलेलं आहे, परमेश्वराने महान सामर्थ्य दिलेलं आहे, परमेश्वराने अद्भुत गोष्टी माझ्या जीवनात केलेल्या आहे, परमेश्वराने सामर्थ्य दिलेलं आहे. जर कर्जामध्ये असाल तर म्हणा कर्ज नील झालेलं आहे, परमेश्वर माझं कर्ज नील करत आहे. लवकरात लवकर मी या गोष्टीतून पार जाणार आहे. आजारात आहात तर आजार